सातारा जिल्ह्यातील दहिवडी पोलिसांनी पुन्हा एकदा अवैध धंद्यांवर मोठा दणका देत कल्याण मटका जुगार व्यवसायावर संयुक्त कारवाई केली आहे। दहिवडी पोलीस स्टेशन आणि स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांच्या संयुक्त पथकाने ही धडक कारवाई करत रोख रक्कम आणि जुगाराचे साहित्य असा एकूण 6,704 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। मिळालेल्या माहितीनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री विश्वजित घोडके आणि दहिवडी पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी श्री भाऊसाहेब गोसावी यांना गुप्त माहिती मिळाली होती की माण तालुक्यातील गोंदोले बुद्रुक गावातील बाजार पटांगण परिसरात काही व्यक्ती वेब पेज आणि मोबाईलच्या माध्यमातून कल्याण मटका जुगार चालवत असून नागरिकांकडून पैशांची नोंदणी केली जात आहे। या माहितीची खातरजमा होताच पोलिसांच्या संयुक्त पथकाने तात्काळ घटनास्थळी धाड टाकली। या कारवाई दरम्यान पोलिसांनी जितेंद्र मारुती रणपिसे याच्या ताब्यातून रोख रक्कम, जुगाराचे साहित्य आणि मोबाईल असा सुमारे 3,002 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला। तसेच सुरेश किसन कट्टे याच्या ताब्यातून रोख रक्कम आणि जुगाराचे साहित्य असा 3,702 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। या दोन्ही कारवाईत मिळून एकूण 6,704 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे। या प्रकरणी दोन्ही आरोपींविरुद्ध दहिवडी पोलीस स्टेशनमध्ये महाराष्ट्र जुगार अधिनियम अंतर्गत स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे। ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक सातारा, अप्पर पोलीस अधीक्षक सातारा आणि उपविभागीय पोलीस अधिकारी दहिवडी विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री विश्वजित घोडके आणि दहिवडी पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी श्री भाऊसाहेब गोसावी यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली। अवैध धंद्यांविरोधात दहिवडी पोलिसांनी सुरू केलेली ही मोहीम पुढेही अशीच सुरू राहणार असल्याचे संकेत या कारवाईतून मिळत आहेत। अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा, आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।